नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी एक प्रसिद्धी निवेदन केलेलं आहे। समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धासाठी आज जे नोटिफिकेशन आलेली आहे तर ती काय आहे ती आपण बघणार आहोत। तर इथे बघा, महाराष्ट्र शासनाच्या शासनपत्र दिनांक 15/9/2022 व शासन निर्णय दिनांक 29/8/2025 अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 या परीक्षेची ऑनलाईन पद्धतीने दिनांक 3/2/2026 व 4/2/2026 या कालावधीत 3 सत्रामध्ये आयोजन करण्यात आले होते। सदर परीक्षेस एकूण 46,068 परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन आवेदन भरले होते। त्यापैकी परीक्षेस एकूण 38,559 परीक्षार्थी उपस्थित होते। सदर परीक्षेचा निकाल आज दिनांक 13/3/2025 रोजी राज्य परीक्षेच्या या वेबसाईटवर जाहीर झाला होता। सदर परीक्षेस प्रविष्ट झालेल्या परीक्षार्थी उमेदवारांची महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा-TET किंवा CTET या परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती या वेबसाईट या लिंकवर आपल्याला भरायची आहे। ते भरण्यासाठी आपल्याला दिनांक दिली होती पहिले 16/3/2026 ते 21/3/2026 पर्यंत, पण आता यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तरी उमेदवारांमार्फत सदर माहिती भरण्याची मुदत वाढवण्याबाबतची विनंती लक्षात घेता माहिती भरण्याकरिता दिनांक वाढवलेली आहे मित्रांनो। तर ही दिनांक आता 22/3/2026 ते 31/3/2026 पर्यंत आपल्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तरी मित्रांनो, ज्या भावी केंद्रप्रमुखांनी आपली माहिती या लिंकवर भरली नसेल CTET किंवा महा-TET तर ती तुम्ही भरू शकता नाही भरून घ्यावे, कंपल्सरी आहे। तर मित्रांनो, हा आपला परिपत्रक आलेला होता, तर हे तुमच्यासमोर मी सादर करत आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत जुळून राहा। थँक्यू सो मच।